आदरणीय गुलाब रामराव नलगे सर यांच्याविषयी आज मी थोडं बोलणार आहे। गुलाब नलगे सर यांनी आमच्या शाळेत खूप सुधारणा केल्या। हे आमच्या शाळेत आल्यापासून खूप स्पर्धा घेतल्या। 6 दिवसापूर्वी त्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा सुद्धा घेतली। ते जेव्हा आमच्या वर्गात येतात आमची इंग्रजीचे वाचन घेतात, इंग्रजी तपासतात। श्री नलगे सर यांचा आज बर्थडे आहे, त्यानिमित्त आपण इथे जमलो आहे। माननीय श्री नलगे सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। 9 डिसेंबर 2024 आज माझ्या शाळेतील मुख्याध्यापकांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा। माझ्या शाळेतील मुख्याध्यापक श्री नलगे सर यांचा आज बर्थडे आहे, त्यानिमित्त मी बोलणार आहे। श्री नलगे सर खूप छान आहेत। नलगे सर जे पाहिजे ते देतात आम्हाला। नलगे सर आम्हाला खूप आवडतात। नलगे सर खूप छान आहे। नलगे सर आम्हाला खूप आवडतात। नलगे सर आमचा खेळ घेतात। सरांना वाढदिवस शुभेच्छा। नलगे सर यांचा बर्थडे आहे, आपण इथे जमलो आहोत। नलगे सरांनी ग्राउंड दिले, आमचा वर्ग नवीन केला आणि नलगे सरांना विनंती आहे की नलगे सर आमचा खूप लाड करतात। आपल्या शाळेतील 2 विद्यार्थिनींचा वाढदिवस साजरा केला। सरांचा पण आज वाढदिवस आहे। तर आज 9 डिसेंबरला सरांचा वाढदिवस आहे आणि जवळपास अजून आपल्या शाळेमध्ये 3 वर्ष, पुढचे जवळपास 3 वर्षांची सरांची सेवा राहिलेली आहे। सरांकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की आता आम्ही जरी दिसत असलो तर आमच्यापेक्षा सर फिट आहेत। जरी 3 वर्ष त्यांची नोकरी शिल्लक असेल पण सर हे जवळपास तरुण मुलासारखे अजूनही फिट आहेत त्यांच्याकडे। आणि मी त्यांना आजच्या या दिवशी त्यांना अशा शुभेच्छा देतो की त्यांचं पुढचं आयुष्य किंवा पुढील जे आयुष्य आहे ते सुद्धा सुखासमाधानाचं आरोग्यदायी जावं। महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना आजच्या दिवशी माझ्याकडून आणि स्टाफकडून शुभेच्छा देतो। धन्यवाद। की सर्वांना लाजवेल अशा पद्धतीने काम। आता या वाढदिवसाच्या दिवशी बाकीच्या शुभेच्छा, शाब्दिक शुभेच्छा नक्कीच आहेत, पण टीचर्स म्हणून आमच्याकडनं शुभेच्छा असतील की सर अजून शैक्षणिक गुणवत्तेचं आमच्याकडनं काय करता येईल ते जास्तीत जास्त करूयात। आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही दिल्या तिथे शुभेच्छा, येऊन जुन्या कार्याचं कौतुकही केलं, पण अपेक्षा ही एक असेल तुमच्याकडनं लिखित की चांगला अभ्यास करा आणि ती भेट द्याल। आता लेटेस्ट आपण अध्ययन स्तर पाहिलं म्हणजे गुणाकार भागाकार येतो का, मला इंग्रजी मराठी वाचता येतं का, तर त्यातल्या वाचनावर छान लक्ष द्या। जी येत नाही त्याला धरून आणा म्हणून गिरीश सर, शर्मा सर दरवेळा सांगून परेशान, घरापर्यंत जाऊन आले 4-4 जणांच्या। म्हणजे 4-4 आलं की आम्हालाच उलट ऐकायला मिळतं, गुरुजीला काही कामच नाही का, आता आमचं लेकरू आलं नाही तर राहिलं की नाही, जाऊ द्या की। तर थोडंसं या शुभेच्छांसोबत त्याची झालर द्या, अभ्यासात अजून गती द्या, अनुपस्थित आहेत ते प्रेझेंट राहत चला। CPS म्हणून ही माझी पहिली शाळा आहे, ज्या शाळेमध्ये मी पहिल्यांदा वर्क करतो ते CPS नावाची पहिली शाळा। अदरवाईज माझ्या सगळ्या अंतर्गत शाळा होत्या आणि केंद्रीय शाळा म्हटलं की अजून काही जबाबदाऱ्या आणि कामं वाढत असतात। मग ते केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून त्यांना ऍडिशनल वाढलेले असतातच, पण त्यांच्याकडे अजून व्यतिरिक्त काम आहे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून। केंद्राचे मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रीय प्रमुख म्हणून हे सगळं असताना देखील तुम्ही कबड्डीच्या वेळेला पाहिलं, सगळ्या शाळेच्या आधी ते यायचे, कबड्डी घ्यायचे जायचे, नंतरही काही मुलांचे तास त्यांनी शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत ते घेतलेत। अर्थात 24 तास डोक्यामध्ये माझी शाळा, विद्यार्थी, झेंड्याच्या वेळेचं भाषण आठवतं का बघा, नसेल आठवत ते युट्यूबवर परत जा, तुम्हाला पाहायला मिळेल। माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगल्यात चांगली करण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि माझा स्टाफ तसाच आहे। त्यामुळे जर कोणाला येत नसेल काही तर तुम्ही आमच्याकडे आणून सोडा त्या विद्यार्थ्याला, पण निश्चिततः या वाढदिवसाच्या दिवशी आपण सरांना आपला अभ्यास चांगला करण्यातून आणि अजून चांगलं करून घेण्यासाठी आम्ही तत्पर असावेत। या शुभेच्छांसह मी अमोल सरांना अशी विनंती करेन की कृपया आपण स्टाफच्या वतीने सर्वांच्या वतीने शुभेच्छा सरांना कळवाव्यात। आज आपले आदरणीय मुख्याध्यापक
तसेच आपल्या पळसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नलगे सर यांचा वाढदिवस। आणि मी पहिलेपासून मला एक सुविचार फार आवडतो की जो भी करना है वो पूरे दिल से करो या फिर करो ही मत। आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, करा किंवा करू नका। आणि जर करायचं असेल तर ते पूर्ण आणि पूर्ण 100% देऊन करायला पाहिजे। आणि असे करणारा व्यक्ती म्हणजे आपले नलगे सर। त्यांना जे काही काम करायचं आहे ते काय करतात, पूर्ण ताकदीने त्यांचं 100% देऊन ते काम पूर्ण करतात। आज मला ही 16-17 वर्ष झाली सेवेमध्ये, जबडे सरांना सेवेमध्ये 22 वर्ष होत आहेत। आपले बरेच सर्व शिक्षक हे 15 वर्ष सेवा करून इथे आलेले आहेत। 15 वर्षात आम्ही ही 2-3 शाळा बघून आलो, सगळीकडे काम करून आलो। एव्हाना कधी आमचं चांगलं काम झालं, कधी चांगलं काम झालंही नसेल कदाचित, परंतु सर्व जागी काम करताना अनुभव जो असतो तो अनुभव एवढाच येतो आपल्याला की आपले जे अधिकारी असतात ते किती काम करतात। कसं असतं माहिती का बेटा, घरात नाही का आई बाप दोघं असतात ना, आई कशी पाहिजे माहितीये का, आई पाहिजे गोंजारणारी, लाड करणारी, समजून सांगणारी। पण असा जर बाप असला ना ते पोरग 100% बिघडते। बाप कसा पाहिजे माहितीये का, चुकलं की 2 कानाखाली वाजवणारा बाप पाहिजे। प्रसंगी बाप खराब होऊ दे तुमच्यासाठी हरकत नाही, परंतु तो बाप काय करतो, तुमच्यावर संस्काराचं एक लोणी सोडून जातो। आणि त्यासाठी बाप हा चांगलाच असावा। अधिकारी पाहिजे नलगे सरांसारखा की त्यांच्याकडे जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेने ते काम करून घेतात। प्रसंगी कठोर बोलतात परंतु काम 100% करून घेतात। नलगे सर एक असे व्यक्तिमत्व आहे की स्वतः सर्व काम अंगावर घेऊन, प्रसंगी भिडून, प्रसंगी वाद करायला सुद्धा तयार असतात। तुमच्यासाठी ते वाद सुद्धा अंगावर घेतात। तुमच्या पालकांचं जर मत चांगलं नसेल तर नलगे सर तुमच्या पालकांना झापतात बरं का। आणि तसं करून त्यांनी मागच्या 1 वर्षामध्ये काय केलेलं आहे, आपल्या शाळेची जी भौतिक सुविधा जी आहे ही भौतिक सुविधा त्यांनी खिशातून बऱ्याचदा पैसे घालून त्यांनी ही सर्व भौतिक सुविधा जी आहे ती सर्व व्यवस्थित करून घेतलेली आहे। त्यांचं स्वप्न आहे की गुणवत्ता सुद्धा माझ्या शाळेची अशी झाली पाहिजे। पण आता कबड्डीमध्ये नाव गेलं की नाही, त्यांनी 2 महिने सरांनी मेहनत घेतली, सकाळी आले, दुपारी आले, संध्याकाळी आले, पोरांची टीम तयार केली, वसमतला घेऊन गेले, इथे सुद्धा त्यांनी स्पर्धा घेतल्या। आता कबड्डीमध्ये आपल्या टीमचं नाव हे वसमत पर्यंत गेलेलं आहे, कदाचित तो जिल्ह्यावर सुद्धा जाईल। तसंच सरांची इच्छा आहे की गुणवत्तेत सुद्धा आपलं नाव गेलं पाहिजे। स्कॉलरशिप नवोदय मध्ये सुद्धा आपले मुलं गुणवान झाले पाहिजेत, त्यासाठी सर प्रयत्न करत आहेत। सरांना आमच्या सर्व स्टाफ कडून वाढदिवसा दिवशी एवढीच एक सदिच्छा व्यक्त करतो की सर आपण जसे आहात तशीच राहा सदैव। जेवढे फिट आहात आता तेवढेच फिट राहा, याच्यावर जास्त फिट व्हायची गरज नाही, जेवढे तेवढे बरे। इच्छा सरांना सर्व स्टाफ तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इंग्रजीत असणार आहे पण लक्ष ठेवून ऐका, अर्थ समजला आजच तर आनंद आहे ना, तर परत उद्या मेसेज मध्ये देईल टाकून। एज्युकेशन जे तुम्ही घेताय किंवा टार्गेट जे असणार आहे, एज्युकेशन और टार्गेट इज नॉट जस्ट अ फॅशन। ते फॅशन म्हणून नाही घ्यायचं आहे, इट हॅज टू बिकम युअर पॅशन। ती तुमची जिद्द झाली पाहिजे। सरांनी म्हटलं होतं ना की सर जे काम करतात घेतात ते मनातून जिद्दीने 100% प्रयत्नाने करतात। काहीतरी हातचं दाखवून करूयात, आजचं जाऊ द्या उद्यावर ढकलूयात असं न करता तुम्ही तुमच्या कामात असंच काम कराल, अभ्यास कराल। हे व्यक्त करतानाच श्री नलगे सरांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवसाच्या या शुभ प्रसंगी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांशी संवाद साधावा। सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व माझा सर्व स्टाफ आहे यांचे मी अभिनंदन करतो। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पुस्तकं आले पाहिजे, आहे का? केक बंद केला आपण, आणि आता आजपासून किंवा मागे बरेच दिवसापासून आपण केक बंद केला आणि पुस्तक आणलं, म्हणून सरांनी पुस्तक आणलं, पुस्तकाचे पैसे माझ्याकडनं मिळून जाते। मी तुम्हाला एक खाऊ सुद्धा पाठवला होता की माझी इच्छा होती की ती तुमच्या जेवणाच्या वेळेस मिळून जावा घरात। आपण ज्या शुभेच्छा दिल्या या सर्व शुभेच्छांनी माझ्या अंगावर खूप असं मास चढलेलं आहे। म्हणजे आपण माझ्याबद्दल जे समजतात त्या योग्यतेचा मी आहे किंवा नाही हे मला माहित नाही, परंतु प्रयत्न करत राहणं
हे गरजेचं असते आणि प्रयत्न आपण केले पाहिजे या दृष्टिकोनातून मी जवळपास आता 1 वर्ष होऊन गेलं तुमच्या शाळेत येऊन, आहे की नाही. मला पाहिजे होती त्या अपेक्षेने प्रगती झाली नाही, परंतु निश्चित झाली. आता कशी झाली, भौतिक सुविधा तर या होतच असतात, त्या करून घेतल्या म्हणजे होत असतात. परंतु जबडे सरांनी, शर्मा सरांनी सांगितले की मला आणखी एक प्रगती हवी आहे तुमच्याकडनं. एक लक्षात घ्या, जिल्हा परिषदेच्या स्टाफमध्ये या ठिकाणचा आपला जो स्टाफ आहे तो सगळा मनमोहक आहे. आता मी जवळपास माझ्या 33-34 वर्षाच्या काळामध्ये या अगोदर फक्त एकाच ठिकाणी 7वीपर्यंतच्या शाळेवर काम केलं आणि नंतर मग छोट्या छोट्या शाळा मिळत गेल्या मला. परंतु या ठिकाणी मुख्याध्यापक पद हे स्वीकारत असताना आणि मोठी शाळा स्वीकारत असताना मला मनस्वी आनंद होतो. मला 4 चौघात राहणं, 4 चौघात सोबत राहणं हे आवडते. माझा स्वभाव इतरांना आवडते की नाही आवडते हे मला माहिती आहे, परंतु इतरांसोबत राहणं आणि इतरांसोबत मिळून मिसळून काम करणं हे मला निश्चित आवडतं. आपण सर्व मिळून अशाच पद्धतीने यापुढे हे काम करूयात आणि निश्चितपणे जबडे सरांनी, शर्मा सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं नाव गुणवत्तेमध्ये पुढे गेलं पाहिजे. भौतिक सुविधा करता येतील, परंतु गुणवत्तेमध्ये निश्चितपणे, आणि गुणवत्ता ही तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही अभ्यास केला तरच गुणवत्ता वाढेल, नुसता गुणवत्ता वाढणार नाही. आपण हा छोटेखानी कार्यक्रम घडून आणला, मला भरपूर अशा शुभेच्छा दिल्या. तुमच्या सर्व शुभेच्छा मी ऋणात राहू इच्छितो आणि आपल्या सर्वांच्या पाठबळानं माझी तब्येत निश्चित अशीच राहील यात काही शंका नाही. आणि परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने देखील सरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा लक्षात आहे का, आपला अभ्यास अधिक चांगला कराल आणि अभ्यासासोबत गुणवत्तेचं नाव आपल्या पळसगावचं तालुक्यावर, जिल्ह्यावर, राज्यावर पोहोचेल या अपेक्षा सरांनी व्यक्त केल्या. त्यासाठी आपल्याला दैनिक अभ्यास, दैनिक उपस्थिती ही अधिक चांगली ठेवायची आहे. आपली जी मित्रमंडळी चुकून कधी घरी अडचण आहे म्हणून राहत असतील तर त्यांनाही सोबत घेऊन या. त्यांना समजत नसेल काही प्रसंगी तर त्याला समजून सांगा. आपण समजून सांगितल्यानंतरच जास्त हुशार आणि पक्के होतो आपल्या अभ्यासामध्ये. एवढ्या या ठिकाणी सांगतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नलगे सरांच्याच वतीने हा कार्यक्रम छोटेखानी संपन्न झाला असं सांगतो. आणि सरांनी म्हटलेली गोड भेट आपल्यापर्यंत येते, ती गोड भेट तुमच्यापर्यंत येत असतानाच ज्या विद्यार्थी मित्रांना सरांना या ठिकाणी त्यांच्या वतीने शुभेच्छा भेट द्यायची आहे वाढदिवसाची, ती ते देऊ शकतात.